गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आम्ही कुठे आणि का चाललो आहोत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आणि हा, आम्ही तेही चाललो आहेत. आज मम्मी पण आमच्या सोबत येणार आहे. तर आम्ही कुठे चाललो आहोत आणि का, तर मम्मीचा आहे ह्या मंथ मध्ये स्पेशल डे, म्हणजेच तिचा बर्थडे. इथे आम्ही पप्पांचा आशीर्वाद घेऊन आणि तथागतांचा आशीर्वाद घेऊन बाहेर निघालो. तर एक छोटासा डे आम्ही प्लॅन केला आहे मम्मीसाठी. तर बघू तो कशा प्रकारे जातोय आमचा. आणि इथे आम्ही तिघी जणी निघालो आहोत. ऑटोमध्ये बसलो आणि आता कुठे जाणार आहे माहिती आहे, आमचं एक छोटंसं काम होतं, आम्ही ते करायला चाललेलो. तर ते मी इथे सांगू नाही शकत. आम्ही ते केलं. आता फायनली आम्ही कुठे चाललो तुम्हाला माहित आहे का? सांगा आता. बघा थोडंसं, हे बघा, माझ्या मम्मीचा स्पेशल डे आम्ही कुठे स्पेंड करतोय. तिचा ह्या घरगुती भांडी संसाराशिवाय तिचा स्पेशल डे काही नाही. तिचा हा जीव भांड्यात म्हणजे टोपा त्याच्यात अडकलेला आहे. मिक्सरचं भांड, हे ते. तर तुमची पण मम्मी अशीच आहे का? आणि कोणाकोणाची मम्मी अशी आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा. मग फायनली आम्ही तिला ओरडलो, स्वतःला काहीतरी घे. मग इथे ती आली जबरदस्ती. इथे आम्हाला 4 शिव्या पण पडल्या तिच्या. पण नाही, आम्ही हट्ट केला दोघी बहिणींनी आणि इथे तिला घेऊन आलो चप्पल घ्यायला. पण इथे चप्पलची प्राइस ऐकून तिच्या कानातनं धूर आला, नको नको चल. पण आम्ही काही दोघे ऐकलो नाही आणि फायनली इथे तिला जी आवडली ती चप्पल घेतली. तिला कमी प्राइस सांगितली, पण बिल बघितल्यावर आम्हाला ओरडली. पण चालतं गाईज, कधी कधी मिडल क्लास फॅमिलीमध्ये हे असंच असतं. पण तरी आम्ही घेतलं. आणि आमचा बाहेर जेवायचा प्लॅन होता, पण माझी मम्मी थकली. बोलते नाही, घरी जाऊ, काहीतरी ऑर्डर कर, हॉटेलमध्ये नको. म्हणून इथं फायनली आम्ही ज्यूस पियालो. तिला ज्यूस पाजला आणि आम्ही पियालो. कारण का, माझ्या मम्मीचे पाय दुखतात, ती जास्त चालू नाही शकत. म्हणून तिच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही केलं. आणि इथं थोडंसं आम्ही आमचा टाइम स्पेंड केला ज्यूस पीत पीत. आणि मग काय, इथे ऑटो केली आणि घरी जायला निघालो. आणि आता बघा, मी विचारलं कसं वाटतंय चप्पल घेऊन, तर तिने छान स्माइल दिली. तर तिच्या ह्या स्माइलमध्येच आमचं अख्खं आयुष्य आहे. आणि असंच आम्हाला तिच्यासोबत कायम राहायचं आहे आणि तिला आनंदी ठेवायचं आहे. आमच्या पप्पांचं दिलेलं प्रॉमिस पूर्ण करायचं आहे. आणि अशा प्रकारे आम्ही घरी आलो. आणि हा, घरी गेल्यावर काय ऑर्डर करणार, काय काय मागवलं ते पण तुम्ही बघा. तुम्हाला तेही बघून हसायला आणि मज्जा येईल. पण ठीक आहे गाईज, तिला जसं आवडेल त्याप्रमाणे आम्ही आमचा डे स्पेंड केला. हॉटेलमध्ये पुन्हा कधीतरी जाऊ. आधी तिची हेल्थ इम्पॉर्टंट. बाय बाय.